श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे श्रावण महिन्यामधून सुरू होते. श्रावण आला की व्रत केले आले. तसेच आपण जरा ज्योतीची पूजा करतो. जरा ज्योतीची पूजा का करतो? संतती रक्षणासाठी, मुलगा असो मुलगी दोन्हीचं रक्षण हो यासाठी आपण पूजा करतो. आपण आणि त्यासोबत देवी कुलदेवीची आणि लक्ष्मी मातेचीही पूजा करतो. आपण नागनरबसचा फोटो आणतो नागपंचमीला. तो फोटो तुम्हाला उद्या किंवा परवा आणा. तो फोटो तुम्ही तुमच्या देवघराजवळ किंवा तुमच्या एखाद्या पुठ्ठ्याला चिटकवा. तो तुमच्या देवघराजवळ ठेवला तरी चालेल. मांडणी करायची तुम्ही मांडणी केली चालेल, माही मांडणी केली तरी चालेल. देवीच्या फोटोची पूजा करायची आहे. सुक्या कपड्याने पुसून घ्यायचा तुम्हाला तो फोटो. त्याला हळद कुंकू अक्षदा व्हायचे जरा ज्योतिकेला. तुम्हाला कापसाचं वस्त्र तिला अर्पण करायचंय. त्यासोबतच तुम्हाला दुर्वा, फुले, आघाडीची पाने याची माळ करून तिला अर्पण करायची. ह्यापर्यंत तुम्हाला धूप दीप अर्पण करायचे. तिला नैवेद्य म्हणून तुम्ही दूध साखराचं नैवेद्य ठेवा किंवा चण्यापोट्याचा नैवेद्य ठेवला तरी चालेल. ह्याप्रमाणे तुम्हाला नैवेद्य ठेवायचंय. प्रत्येक शुक्र तुम्हाला अशीच पूजा करायची. देवीची आरती करायची. देवीची आरती कशी करायची तुम्हाला शेवटला मी दिली ती आरती, तुम्ही म्हणून तिची आरती करायची. आणि ती आरती झाली की तुम्हाला त्याच आरतीने तुम्हाला तुमच्या मुलांचंही औक्षण करायचं आहे. ह्या पद्धतीने पण तिचं पूजा होईपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणजे तिची पूर्ण पूजा विधी करेपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. जरे जीवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावर्ते महाशक्ती पूर्ण कर्मे नमोस्तुते. हा मंत्र तुम्हाला पूजा करेपर्यंत कंटिन्युअसली हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्यामुळे आपल्या मुलांचं रक्षण होतं. अशा पद्धतीने तुम्हाला मुलांचं औक्षणही करायचं आहे. मंत्र म्हटलंय तो मंत्र करायचा. आरती झाली की मुलांचं औक्षण करा. तुमची मुले परगावी असतील, आउट ऑफ इंडिया असतील तर काय करायचे, 4 दिशाने तुम्हाला औक्षण करायचे आणि तुम्हाला अक्षदा 4 दिशाने टाकायचे. ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. सोबत एखाद्या शुक्रवारी देवीची ओटी भरा. येताशी जसं जमेल तशी ओटी भरा. एखाद्या शुक्रवारी एखादी स्त्री तुमच्या घरी आली तर तिला जेवायला घाला. तिच्या ताटाभोवती रांगोळी काढा, जेवायला घाला, तिची ओटी भरा, नमस्कार करा. जरी ज्योतीचं व्रत केल्यामुळे घरात आरोग्य धन समृद्धी राहते. त्यामुळे ज्योतिकेचं व्रत तुम्हाला करायचंय. ह्याच्यामुळे काय होतं, मुलांचं रक्षण होतं. आजकालच्या जगामध्ये तुम्ही बघता किती अडचणी किती प्रॉब्लेम्स असतात. त्या अडचणी प्रॉब्लेम पासून आपल्या मुलांचं रक्षण हवं त्यासाठी त्यांचं औक्षण प्रत्येक शुक्रवारी करायचंय. उपवास नाही धरला तरी चालेल. 4 शुक्रवार ते 4 शुक्रवार, 5 शुक्रवार ते 5 शुक्रवार ही तुम्हाला सेवा करायची. खूप सुंदर आणि खूप सोपी, काही खर्च नाहीये. फक्त नाग नरसोबाचा तुम्हाला फोटो आणायचा आहे, तो तुम्हाला चिपकायचा आहे आणि त्या फोटोचीच तुम्हाला पूजा करायची. आणि प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला दुर्वा अवघड्याची पानाचे तुम्हाला हार घालायचा आहे. कापसाचा हार एकदाच घातला तरी चालेल, तो घाता प्रत्येक शुक्रवारी तरी चालेल. आणि प्रत्येक शुक्रवारी देवीची आरती झाली की त्याच ताटाने तुम्हाला मुलांचंही औक्षण करायचे. ह्या पद्धतीने तुम्हाला सोप्या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. ही प्रत्येक शुक्रवारी तुम्ही करा. ह्या सेवेमुळे आपल्या मुलांचं रक्षण होणार आहे. त्यासाठी सेवा करायची. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.